जय साईनाथ साईमाई. सकाळ दिवस 6वा उठलोय आता आणि ब्रश करायला आलोय. साईराम भाऊ. साईराम. जय साईनाथ गोपाल भाऊ. सुरुवात झाली आहे. आता फ्रेश वगैरे होतो. ब्रश करतो म्हणजे आंघोळ नाही करणार. आंघोळ डायरेक्ट दुपारची ऑर्डर होती जाऊन करणार. तर ब्रश वगैरे करून अजून पालखी निघाली नाही. पालखी निघेल मग आम्ही पण आमच्या प्रवासाला सुरुवात करू. मग तेव्हा तुम्हाला भेटतो. जय साईनाथ मालिक साईनाथ. जय साई. जय साईनाथ. प्रवासाला सुरुवात केली. आता पालखीच्या पुढे गेली आणि आपले बागडे गोवा पण पुढे गेले. आता पुढची पालखी गोवा कुठे भेटतात आणि आमची मुंबई घेते मागून तुम्हाला प्रवासाला सुरुवात केली. चालायला सुरुवात केली आणि आता जस्ट पालखी पुढे गेली आणि आपले राहुल गोवा पण पुढे गेलेत. आता मी चालतोय. बघू आता आपला आता नाश्त्याचा चालायचं तुम्हाला तिकडे जाऊन भेटतो आणि आपला ग्रुप येतोय मागून. कशी त्याने बॅग बिग टाकायची असते म्हणून थोडा लेट होतो. मी तर निघालो पुढे. ते लोक आल्यानंतर तुम्हाला भेटवतो. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय साईनाथ. एकच लीला साई लीला मालिक साईनाथ. काय सांगू देवा तुला व्यथा हे आमुची. काय सांगू देवा तुला व्यथा हे आमुची. तुझ्या भेटीसाठी पाहिली वाट वर्षाची. तुझ्या भेटीसाठी पाहिली वाट वर्षाची. सुचेना काही देवा ध्यानी मनी विठ्ठला. जय साईनाथ. बघू शकता पालखी समोरच आहे. आज पण भजन आहे. कृष्णाची रासलीला म्हणजे आपली सर्व पब्लिक पोचला आहे. बागडे बुवा. जय साईनाथ. जय साईनाथ. जय साईनाथ. सर्व पब्लिक पोचली आहे. आम्ही आलतो पुढे आणि गोपालवाला फोन केला. भाऊ कुठे आहेस? लोकेशन पाठवलं. भाऊ पण आले. 1 किलोमीटर भाऊ पण आले आणि डांगी बुवा पण आले. आता गेलेत फोटो काढायला. जेव्हा चालू मालिक साई. जय साईनाथ. नाश्त्याला साबुदाण्याची भजन वगैरे झाल्यानंतर जेव्हा चालायला वगैरे बुवा काय मग नाश्ता करा. साईराम भाऊ. भूक लागली. किती प्लेट खाणार आहेस? भूक लागली. कम से कम 2 प्लेट खाएल मी. जय साईनाथ. खावा. साईराम भाऊ. हा भाऊ तुझा काय नाही. 2 प्लेट बोलतो आणि 5 बोलतो. आणि तुझा निर्णय काय भाऊ? भूक लागली भाऊ. नाश्ता करू. हा करून मी पण नाश्ता करून घेतो. नंतर भेटतो तुम्हाला. जय साईनाथ मालिक साईनाथ. साई संगेती सोबतीला चालू लागली. साई संगेती सोबतीला चालू लागली. साई लीलाची आली पालखीलाल भागवली. साई लीलाची आली पालखीलाल भागवली. साई लीलाची आली पालखीलाल भागवली. 6 दिवसाचा सावास लाभतो. पायी पायी साई तुझ्या शिर्डीला येतो. पायी पायी साई तुझ्या शिर्डीला येतो. पायी पायी साई तुझ्या शिर्डीला येतो. 6 दिवसाचा सावास लाभतो. पायी पायी साई
साई साई माती जणू बोलू लागली साई साई माती जणू बोलू लागली कसा आवड तुला रे बेलाची बेलाच्या पानाची
महाराज की जय। बोल सद्गुरु साईनाथ महाराज की जय। हे साईनाथा धाम सख्या तू धाम रे साई। हे साईनाथा धाम सख्या तू धाम हो डुबणारी नाव माझी डुबणारी नाव माझी आज किनाऱ्याला लाव। हे साईनाथा भाव सखा तू धाम हे साईनाथा भाव सख्या तू धाम हे साईनाथा भाव सख्या तू धाम। साईनाथा भाव सख्या तू धाम हे साईनाथा भाव सख्या तू धाम हे साईनाथा भाव सख्या तू धाम। हो घरदार माझे सुटले भाऊ घटते तुटले मलाचे माझे वाटले त्यांनीच पुरते तुटले। घरदार माझे सुटले भाऊ बंधते तुटले मलाचे माझे वाटले त्यांनीच पुरते लुटले। मलाचे माझे वाटले त्यांनीच पुरते लुटले। झाली दैना अश्रू नैना मनावरी गाव गाव। हे साईनाथा धाव सख्या तू धाम हे साईनाथा धाव सख्या तू धाम। डुबणारी नाव माझी हे साईनाथा धाव सख्या तू धाम हे साईनाथा धाव सख्या तू धाम हे साईनाथा धाव सख्या तू धाम। गांजा लावे गणेश जी धोए भैरवनाथ चिलिम जलाए पार्वती मैया और दम लगाए मेरे भोले नाथ। तो डम डम डमरू बजावे तो डम डम डमरू बजावे भोलेनाथ दम पे दम लगावे। भोलेनाथ दम पे दम लगावे भोलेनाथ दम पे दम लगावे। डम डम डमरू बजावे बजावे डम डम डमरू बजावे भोलेनाथ दम पे दम लगावे। भोलेनाथ दम पे दम लगावे भोलेनाथ दम पे दम लगावे। डम डम डमरू बजावे हे डम डम डमरू बजावे भोलेनाथ दम पे दम लगावे। भोलेनाथ दम पे दम लगावे
भोलेनाथ दम पे दम लगावे जय साईनाथ. नाश्त्याच्या हॉलवर निघालो होतो. त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि आत्ता जस्ट पालखी पुढे 5-10 मिनिटं झाले असेल. बसलो इथे. सर्व पब्लिकने हॉल घेतला. आम्ही आमच्या ग्रुपने इकडे बसलेत. पालखी थोडी पुढे गेली. आता डायरेक्ट हॉलवरती जाऊन होतो मला घेऊ. कारण ऊन पण जाम वाढलाय. तर हॉलवरती पोचायला लागेल. आता मग जास्त वाढले की नंतर हालत खराब होती. चालायला होत नाही. तर थोडं थांबू आता इकडे आणि नंतर डायरेक्ट हॉल्सला पोहोचू. जय साईनाथ. मालिक साईनाथ. जय साईनाथ. नाश्त्याच्या हॉलवर निघालो होतो आणि आता मागे थांबलेलो. नाश्ता वगैरे गेला, वडापाव वगैरे खाल्ला आणि आता आपला हॉल्ट आहे 1.6 किलोमीटर होते. दुपारचा हॉल्ट थोडाच मागे. पालखी पोचली असेल तर डायरेक्ट तुम्हाला हॉल्टवरती जाऊन भेटतो. जय साईनाथ. मालिक साईनाथ. जय साईनाथ. दुपारच्या हॉल्टवर निघाला होता. पालखी पण निघाली बघू शकता तुम्ही. टेम्पो इकडेच आहे. निघालो आम्ही पण प्रवासाला सुरुवात केली. मध्ये कुठे हॉल्ट घेतात तेव्हा तुम्हाला भेटतो. आणि चार्जिंग पण खूप कमी आहे म्हणून जास्त ब्लॉग टेक काढायला भेटत नाही. कारण चालतो पण आहे म्हणून चार्जिंग वगैरे ठेवावी पण लागते हॉल्टचे लोकेशन वगैरे साठी. जय साईनाथ. सोनियाचा होतीन उगवला, सोन्या रुपयात बाबा सजला, ढोल ताशा घुमू लागला, धन्य धन्य होई साई लीला. देवा जय साईनाथ. त्या हॉल्टला पोचले रात्रीला 10 वाजता. आता थोडा आराम करतो आणि मग नंतर जेवायला जातो. का बुवा? जय साईनाथ. विशाल भाऊ बोला ना भाऊ, काय बोलताय? आपले आदित्य प्रजापती कुठे आहेत? आपले मित्र गेला बाहेर. अजून मागेच आहे. कधी येणार? कधी मग भाऊ? आपला विचारायची आपल्या भाऊची यार या वर्षीची वारी चुकली. कारण जिम्मेदारी आहे ग्रुपची म्हणून आपल्या भाऊची वारी चुकली. तर आता भाऊ दरवर्षी चालतो. यावर्षी सेवेकरी बनलाय. काय नाही भाऊ, बाबा चालवतात नाही. सेवा करणं पण खूप मोठी गोष्ट आहे. बाबा बघतायत काय? थोडा आराम करतो. दाखवतो.